आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आलं नाही. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम, तो देवा परमपूज्य जगी. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. विठ्ठल विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री श्री गुरुवे नमः. तडिद्वास सन्नील मेघावभासं, रमा मंदिरं सुंदरं चित्रकाशं, वरं त्वेष्टिकायास वन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करो प्रथम नमः. पांडुरंग करो प्रथम नमः. पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. यच्चे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे देवमान्य संत, संतमान्य संत आणि लोकमान्य संत असे असणारे पैठण्यवासी श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट देवाची आवड सांगणारा, देवाच्या आवडीचा महिमा सांगणारा, देवाची आवड प्रतिपादन करणारा 4 चरणांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, जो अभंग निवडला आहे तो अतिशय सुंदर आहे. अभंग नाथ महाराजांचा आहे आणि या अभंगातील 4ही चरणांचा सरळ अर्थ असा आहे की या अभंगाद्वारे एकनाथ महाराजांनी देवाची आवड सांगितलेली आहे.
अभंगाच्या सुरुवातीला 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे बरं का. बघा, देवाची आवड वेगळी आहे, जीवाची आवड वेगळी आहे आणि संतांची आवड वेगळी आहे. बरं, जीवाची काय आवड आहे? काय आवडतं जीवाला? ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. घालायला बऱ्यापैकी कपडे असावे, ही कोणाची आवड आहे? जीवाची आवड आहे. 2 घास मिरची भाकर का होईना, पण ती सुखाची असावी, ही जीवाची आवड आहे. राहायला बऱ्यापैकी घर असावं, राहायला बऱ्यापैकी निवारा असावा, ही कोणाची आवड आहे? बोलत चला, कोणाची आवड आहे? जीवाची आवड आहे. या पलीकडे चौथी आवड जीवाची नाही. असला तर मोबाईल, बरोबर, असला तर मोबाईल आणि 5वा चार्जर. या पलीकडे माणसाची आवड नाही. आता ही झाली जीवाची आवड. संतांची काय आवड आहे बरं? काय आवडतं संतांना? ते म्हणतात, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडते जीवा पासोनिया. ते म्हणतात, आम्हाला आमच्या जीवापेक्षाही भगवंत जास्त आवडतो. किंवा माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. ही कोणाची आवड आहे? संतांची आवड आहे. किंवा अति जलद गतीने अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रात्रंदिवस रडत राहणे आणि त्यांना सन्मार्ग दाखवणे, ही संतांची आवड आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, या अभंगामध्ये आपल्याला जीवाची आवड बघायची नाही, संतांची आवड बघायची नाही. आपल्याला आवड बघायची आहे ती देवाची. काय आवडतं बरं देवाला? हातभर यादी नाथ महाराजांनी देवाच्या आवडीची सांगितलेली आहे. नाथ महाराज म्हणतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नाथ महाराज म्हटले, रात्रंदिवस देवाचं भजन करणारी भक्त देवाला आवडतात. आता रात्रंदिवस देवाचं भजन करणारी भक्त देवाला आवडतात, मग अजून कोण आवडतं बरं? कोपाळाला गोपी चंदन टिळा किंवा अतिप्रिय आवडी तुळसी बुक्का, जे कपाळाला लावतात ती भक्त देवाला आवडतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आषाढी आणि कार्तिकी पंढरपूरची वारी नित्यनेमाने जे भक्त करतात ना, ती भक्त देवाला आवडतात. अजून कोण आवडतं बरं? आध्यात्मिक लोकांविषयी, पारमार्थिक लोकांविषयी मनामध्ये प्रेम जे बाळगतात ना, ती भक्त देवाला आवडतात. अभंगाचा शेवट करताना महाराजांनी किती गोड केला आहे बघा. एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम, तो देवा परमपूज्य जगी. नाथ महाराज म्हटले, तोच भक्त देवाला आवडतो. कोणता भक्त? रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करतो तो, कपाळाला गोपी चंदन टिळा लावतो तो, आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी करतो तो, आध्यात्मिक लोकांविषयी, पारमार्थिक लोकांविषयी मनामध्ये प्रेम बाळगतो तो देवा परमपूज्य जगी. हे वरती सांगितलेले जेवढे काही नियम आहे, जो भक्त हे नियम काटेकोरपणे पाळतो तोच देवाला रात्रंदिवस प्रिय असतो आणि भगवंत त्याला पूज्य स्थानी समजतात. अशा अर्थाचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. आता हा झालाय अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. अभंगाच्या ठळक ठळक बातम्या समजल्या का तुम्हाला? समजल्या का बरं? पाठीमागे समजल्या का? महिला मंडळ समजल्या? बोलत चला. का जाऊ मी? नको जाऊ ना? बरं ऐका, नाही जात. तुम्हाला बोर होईल असं अजिबात सांगणार नाही. तुम्हाला बोर झालं असं मला समजलं की मी लगेच उरकवते. फक्त तुम्ही बोलत चला. का काही टेन्शन मध्ये तुम्ही? टेन्शन मध्ये का? बसा प्रफुल्ल. काही काही फुल्ल दिसताय.
जेवणाने एकदम प्रफुल्ल बसा. आता तुमचे चेहरे एकदम गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत दिसताय बरं का. शेवटपर्यंत अशीच चेहरे ठेवा, नाही तर आता व्हा गुलाबाचं फुल आणि शेवटला व्हा सूर्यफूल. असं नका करू बरं का. बोलत चला, म्हणजे तुमचा जर मला प्रतिसाद मिळाला तर मीही तुम्हाला बऱ्यापैकी सांगू शकते. बोलत चला विठ्ठल विठ्ठल. बघा, अभंग नाथ महाराजांचा आहे. कोण एकनाथ महाराज बरं? कोण एकनाथ महाराज बाबा? श्रीमंत एकनाथ महाराज, शांत एकनाथ महाराज आणि संत एकनाथ महाराज. बघा, एकनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये शास्त्रकाराने सर्व संत महात्म्याने 3 उपद्या दिल्या. एकनाथ महाराज शांत आहे, एकनाथ महाराज संत आहे आणि एकनाथ महाराज श्रीमंत आहे. काही लोक शांत असतात पण संत नसतात, काही संत असतात पण श्रीमंत नसतात, काही श्रीमंतही नसतात, शांतही नसतात आणि संतही नसतात. पण एकनाथ महाराज कोण होते? एकनाथ महाराज संत होते, एकनाथ महाराज श्रीमंत होते आणि एकनाथ महाराज शांत होते. अशा 3 उपद्या शास्त्रकाराने सर्व संत महात्म्याने एकनाथ महाराजांना दिलेले आहेत. कोण एकनाथ महाराज बरं? श्रीमंत एकनाथ महाराज. किती श्रीमंत एकनाथ महाराज? एकनाथ महाराजांची श्रीमंती महाराज 2 प्रकारची बघ. एक आहे व्यावहारिक श्रीमंती आणि एक आहे पारमार्थिक श्रीमंती. व्यावहारिक श्रीमंती काय सांगते? एकनाथ महाराज किती श्रीमंत होते बरं? बघा, एकनाथ महाराजांच्या घरी रोज कथा असायची. कथा आपल्याकडे पोथी असते ना, असते का तुमच्याकडे? असते ना. तसेच एकनाथ महाराजांच्या घरी रोज कथा असायची आणि जो कोणी कथा ऐकायला येईल त्याला 5 किलो डाळ आणि 1 किलो गुळ दिला जायचा. एकनाथ महाराज देत होते. इतके श्रीमंत एकनाथ महाराज होते. अजून किती श्रीमंत एकनाथ महाराज? अहो बाबा, एकनाथ महाराजांच्या घरी एकदा चोर चोरी करायला आले. चोर चोरी करायला आले. 5 चोर होते. भरपूर चोरलं चोरांनी, भरपूर चोरलं. ते काय करायचे बरं? दुसरा पहिल्याला उचलून द्यायचा, तो निघून जायचा. असं करता करता ते 4 जण निघून गेले बरं का. खाली उरला 5वा. त्याला उचलून द्यायलाच कोणी राहिलं नाही. त्याने मोठ्याने आरोळी दिली, अरे बाबा तुम्ही सगळे तर चालले, मला कोण उचलून देणार? तेव्हा एकनाथ महाराजांना जाग आली. एकनाथ महाराज म्हटले, अरे कोणतरी आलंय. अरे म्हणे, थांब थांब मी तुला उचलून देतो. चोरांनी 20-20 किलोची गाठोडी चोरली बाबा आणि एकनाथ महाराजांनी स्वतः त्यांच्या हाताने उचलून द्यावं इतके श्रीमंत एकनाथ महाराज होते. विठ्ठल विठ्ठल आता ही झाली व्यावहारिक श्रीमंती बरं का. आता पारमार्थिक श्रीमंती ऐका. एकनाथ महाराज किती श्रीमंत होते तुम्हाला माहिती आहे का? या दोघी जणी कधीच एकत्र नांदत नाही. कोणत्या दोघी जणी बरं? कोणत्या? या दोघी जणी बोलत चला. कोणत्या? लक्ष्मी आणि सरस्वती. ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे तिथे सरस्वती कधीच येत नाही आणि जिथे सरस्वती आहे तिथे लक्ष्मी कधीच येत नाही. दोघी जीवाच्या जिवलग मैत्रिणी, जीवाच्या सख्या बहिणी, पण एकत्र कधीच नांदत नाही. ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे तिथे सरस्वती कधीच येत नाही आणि जिथे सरस्वती आहे तिथे लक्ष्मी कधीच येत नाही. पण दोघींची एक दिवस भेट झाली आपल्या रामनगरला. रामनगरला भेट झाली आणि लक्ष्मीने सरस्वतीला प्रश्न विचारला. म्हटले, काय ग सरस्वती, कुठे राहते म्हणले तू? तेव्हा सरस्वती सांगू लागली, मी ब्राह्मणांच्या घरी राहते. बघा, ती ब्राह्मण मंडळी किती फडफड फडफड मंत्र म्हणतात, आपण सहज बोलून जातो. काय याच्या जिभेवर सरस्वती बसली. म्हणजे सरस्वतीचा मुक्काम हा ब्राह्मणांच्या घरी आहे आणि लक्ष्मीचा मुक्काम हा मारवाडी कुटुंबात आहे. बघा, मारवाडी समाज किती श्रीमंत आहे. त्यांच्यासारखं श्रीमंत तेच. बघा, त्यांच्यात जर कुणी एखादा व्यवसाय मोठा करायचा ठरवला तर ती लोक एकमेकांना आतमधून मदत करतात आणि तो व्यवसाय मोठा करू लागतात. आणि आपली लोक त्यांच्यात कितीही वादविवाद असू द्या, कितीही भांडण तंटे असू द्या, पण ते चव्हाट्यावर कधीच येत नाही बरं का. आणि आपले वाद साऱ्या गावाच्या समोर असतात नाही का? बरोबर का?
म्हणजे लक्ष्मीचा मुक्काम हा मारवाडी कुटुंबात आहे आणि सरस्वतीचा मुक्काम हा ब्राह्मणांच्या घरी आहे. बघा, दोघी एकत्र कधीच नांदत नाही. दोघींची भेट झाली रामनगरला. लक्ष्मीने सरस्वतीला प्रश्न विचारला, म्हटले, का ग सरस्वती, मी जिथे राहते तिथे तू का नाही राहत? तेव्हा सरस्वती बोलली, अगं लक्ष्मी, मी सांगतेच म्हटले, पण तू सांग, मी जिथे राहते तिथे तू का नाही राहत? तेव्हा लक्ष्मी सांगू लागली सरस्वतीला, अगं सरस्वती, ब्राह्मण मंडळी खूप चांगली आहे ग, पण मला त्यांची भीती वाटते. का बरं भीती वाटते बरं? ऐक. एका आचमने अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. अगं सरस्वती, एका ओंजळीत ज्यांनी माझा बाप पिऊन टाकला ते अगस्ती ऋषी कोण होते? ब्राह्मण होते. समुद्राची कन्या कोण आहे बाबा? समुद्राची कन्या लक्ष्मी. आणि लक्ष्मीचा पिता हा समुद्र आहे. त्या समुद्राला एका ओंजळीत ज्यांनी प्राशन केलं ते अगस्ती ऋषी कोण होते? ब्राह्मण होते. म्हणून मला त्यांची भीती वाटते. बरं लक्ष्मी, पुढे बोल. बंधू धाकुलता शशी द्विजवर शापी क्षया धाडला. अगं सरस्वती, माझा छोटा बंधू चंद्र, त्या चंद्राला शाप देणारे गौतम ऋषी सुद्धा कोण होते? ब्राह्मण होते सरस्वती. अजून ऐक ना सरस्वती, पुढे ऐक म्हटले. ऐके मत पती ते पदेशी नविले. अगं सरस्वती, माझ्या नवऱ्याच्या म्हणजे भगवान विष्णूंच्या छातीवर लात मारणारे भृगु नावाचे ऋषी सुद्धा कोण होते? ब्राह्मण होते. म्हणून मला त्यांची भीती वाटते. ऐसे दुःख सरस्वती, म्हणून भीते मी या कुला. म्हणून ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे तिथे सरस्वती कधीच येत नाही, आणि जिथे सरस्वती आहे तिथे लक्ष्मी कधीच येत नाही. पण या दोघींना एकत्र नांदवण्याचा पुरुषार्थ ज्यांनी केला ते एकनाथ महाराज होते. एकनाथ महाराज कोण होते? एकनाथ महाराज श्रीमंतही होते आणि एकनाथ महाराज ब्राह्मणही होते. विठ्ठल विठ्ठल त्या एकनाथ महाराजांकडे आपल्या रामनगरची काही कोणतरी मंडळी गेली. रामनगरची मंडळी गेली आणि एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला, का हो एकनाथ महाराज, तुमचं लग्न झालंय का हो? एकनाथ महाराज म्हटले, माझ्या लग्नाची तुम्हाला काय करायचंय रामनगरकर? नाही अहो, असंच प्रश्न विचारला, तुमचं लग्न झालंय का? नाथ महाराज म्हटले, हो माझं लग्न झालंय. ही माझी बायको गिरिजा, हा माझा मुलगा हरिपंडित. एकनाथ महाराज, तुमचंही लग्न झालं आहे, आमचंही लग्न झालं आहे. तुम्हीही सांसारिक आहात, आम्हीही सांसारिक आहोत. तुम्ही संसारात राहून एवढे सुखी कसे आणि आम्ही संसारात राहून एवढे दुःखी कसे? आम्हालाही संसारात सुखी व्हायचं आहे, आम्हालाही काहीतरी मार्ग सांगा. ते एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. वाव तो ऐका प्रकार. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चाल आवडली की टाळ्या वाजवायच्या, आणि चाल आवडली नाही की उठून जायचं नाही. पूर्ण ऐकत चाला. बघा,
आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. एकनाथ महाराज म्हटले, रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करणारी भक्त देवाला आवडतात. आता रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करायचे म्हणजे नक्की काय करायचं बरं? आता काही काहींना प्रश्न पडला असेल. आता रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करायचं म्हणजे तुम्ही तुमची पोरं बाळ सोडून द्या, तुमच्या बायका पोरांना सोडून द्या, तुमचं घरदार जेसीबीने पाडून टाका आणि नुसतं देवाचंच भजन करत बसा, असा त्याचा अर्थ होत नाही. भगवंत स्वतः बोलले, माझं भजन करण्या अगोदर तुम्ही तुमची कामं पहिली करा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. बघा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुम्ही तुमची कामं पहिली करा, मग माझं भजन करा. बघा, प्रत्येकाला दोन प्रकारचं जीवन आहे बरं का. प्रत्येकाला दोन प्रकारचे जीवन आहे. एक पर्सनल जीवन आहे आणि एक आध्यात्मिक जीवन आहे. बघा, पर्सनल जीवनामध्ये आपल्याला आवडेल ते करायचं, लोकांचा विचार करायचा नाही. कोण लोक बरं? लोकांचा अजिबात विचार करायचा नाही. हे बघा, एक वाक्य सांगते तुम्हाला, ज्याला आपण आवडतो ना त्याच्या मनात आपण असतो बरं का, त्याच्या मनात आपण असतो. आणि ज्याला आपण आवडतच नाही त्याच्या खाटका रूपाने कमाईना आपण त्याच्या डोक्यात असतो. असतो का नाही? असतो. आपण म्हणतो ना, अय अय तू माझ्या डोक्यात. अरे तुझ्या डोक्यात का होईना मी आहे. म्हणजे दोघांच्याही जीवनामध्ये आपलं स्थान आहे. त्यामुळे लोकांचा विचार करायचा नाही. फक्त चुकीची गोष्ट घडली नाही पाहिजे बरं का. बघा, आपल्याला जसं आवडेल तसं जीवन जगायचं. नेहमी सतत सकारात्मक विचार करायचे, नकारात्मक विचार करायचे नाही. आणि नकारात्मक लोकांच्या संगतीत सुद्धा राहायचं नाही. का बरं नाही राहायचं? आपण त्यांच्या सोबत राहा आणि आपण त्यांना बोला, बरं एक काम आहे करता का? त्यांची सुरुवातच निगेटिव्ह असते. अरे मी करेल का? मला जमेल का? अहो का जमणार नाही तुम्हाला? या उलट असा विचार केला पाहिजे की मी करू शकतो, मी करू शकते. ही ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह विचार. हे बघा, एखादी गोष्ट जर तुम्हाला अंतःकरणापासून पाहिजे असेल ना, तर ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि परमेश्वर एक वटून मदत करत असतो. आणि पाहिजे असलेली गोष्ट तुमच्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग आणि परमेश्वर शांत बसत नाही. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करायचे. आणि बघा, आता हे झालं पर्सनल जीवन. आता आध्यात्मिक जीवनाचा आपण विचार करू. आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला आवडेल ते नाही करायचं बरं का. आपल्याला आवडेल ते करायचं नाही. देवाला आवडेल ते करायचं. देवाला आवडणारी भक्ती म्हणजे हरिभक्ती अर्थात नामस्मरण. देवाला आवडणारी भक्ती तुम्ही करा. हे बघा, हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा. टाळे वाजवा. हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते ह्याची थोर भक्ती आवडते देवा. बघा, देवाला आवडणारी भक्ती तुम्ही केली पाहिजे. आता बघा, देवाला नारळ फोडली पाहिजे असं काही नाही बरं का महाराज. देवाला नारळ फोडली पाहिजे असं काही नाही. पूर्ण ऐका बरं का. देवाला अगरबत्त्या ओवाळल्या पाहिजे असंही काही नाही. मग उद्यापासून अगरबत्त्याही ओवाळू नका आणि नारळही फोडू नका असं मी म्हणणार नाही. पण हे बघा, तुम्ही जर देवाला कितीही नारळ फोडले, कितीही अगरबत्त्या ओवाळल्या, पण तुमच्या मनात जर श्रद्धा नसेल, भाव नसेल आणि विश्वास नसेल, तर तुमच्या त्या अगरबत्त्यांचा आणि नारळाचा काही उपयोग होणार नाही. बघा, देवासाठी फक्त श्रद्धा महत्वाची आहे, भाव महत्वाचा आहे आणि विश्वास महत्वाचा आहे. बघा, तुम्हाला रामायणामधली एक गोड सुंदर कथा सांगते. तुमच्या कानाला ऐकायला खूप सुंदर वाटेल, फक्त लक्षपूर्वक
ऐका बघा, भिल्ल जातीची शबरी, त्या शबरीच्या कुट्यात प्रभू रामचंद्र आले होते बरं का. आणि शबरीची उष्टी बोरं भगवंतांनी खाल्ली होती. का बरं? तर शबरीने देवावरती ठेवलेली श्रद्धा, विश्वास आणि भाव. बघा, ज्या वेळेला बाबा शबरीच्या कुटियात प्रभू रामचंद्र आले तेव्हा शबरीला इतका आनंद झाला का आनंदाच्या भरामध्ये शबरी नाचायला लागली, उड्या मारायला लागली. आणि नाचता नाचता उड्या मारता मारता एकाएकी उभी राहिली आणि मोठमोठ्याने रडायला लागली. आता याची 2 कारण तुळशीदास स्वामींनी रामायणामध्ये सांगितली बरं का. पहिलं कारण म्हणजे असं, ज्या वेळेला शबरीच्या कुट्यात प्रभू रामचंद्र आले तेव्हा शबरीला इतका आनंद झाला की ती आनंदाच्या भरात नाचायला लागली, उड्या मारायला लागली. कारण तिला तिच्या गुरुजींचं वाक्य आठवलं. तिचे गुरुजी मातंग ऋषी तिच्या कुट्यात आले होते आणि सांगितलं होतं, बाळा शबरे, काही वेळात, काही काळात, काही दिवसांत मी हे जग सोडतोय बाळा. तू जशी माझी सेवा केली ना तशी माझी पश्चातपण करत राहा. एक ना एक दिवस जगाचा बाप, विश्वाचा नायक, सृष्टीचा निर्माता वाट वाकडी करून तुझ्या कुट्यात तुला जागेवरती दर्शन द्यायला येणार. हे वाक्य खरं झालं म्हणून शबरी नाचायला लागली, उड्या मारायला लागली. पण एकाएकी उभी राहिली आणि मोठमोठ्याने रडायला लागली. का बरं? अरे शबरी, विचार करते, अरे सृष्टीचा निर्माता आहे तो, विश्वाचा नायक आहे तो. अरे अरण्यामध्ये तपश्चर्या करणाऱ्यांच्या ध्यानाला न येणारा भगवंत, योगियांच्याही ध्यानाला न येणारा भगवंत, योगियांच्या ध्याताना तुळसी तो तू आम्हापासी मागे पुढे. अरे योगियांच्याही पण ध्यानाला न येणारा भगवंत माझ्या भिल्ल जातीच्या शबरीच्या कुटियात आलाय. मला त्याचे पाय धुवायचे आहे, माझ्याकडे पात्र नाही, मी काय करू? म्हणून शबरी रडायला लागली. एक वाक्य बोलू का? माफी मागून एक वाक्य बोलते. शबरीकडे देवाचे पाय धुण्यासाठी पात्र नव्हतं महाराज, पण पात्रता होती. आपल्याकडे पात्र खूप आहेत, भांडे घरात खूप आहे, घरात ठेवायला जागा नाही, एवढी भांडे आहेत, पण पात्रताच राहिलेली नाही. शबरीकडे देवाचे पाय धुण्यासाठी पात्र नव्हतं, पण पात्रता होती. शबरीने काय केलं? आपल्या हाताचं कर पात्र तयार केलं, म्हणजे आपल्या भाषेत ओंजळ तयार केलं आणि आपल्या हातामध्ये देवाला उभं केलं, भगवंताला उभं केलं. सांगितलं, देवा तुम्ही माझ्या डोक्याला धरा, तुम्ही पडाल. आता देव कुठं पडत असतो का? देव कुठं पडत असतो का? अहो, ज्या देवाच्या नावानं जड दगड पाण्यावरती तरंगले त्याला ही शबरी म्हणती, देवा तुम्ही पडाल, माझ्या डोक्याला धरा. किती गोड वर्णन केलंय बघा. तारी ऐसे जड उदकावरी जो दगड, तो हा न करीतो काही, कारे लीन नवा पाही. अरे शबरीच्या समाधानासाठी देवानं शबरीच्या डोक्याला धरलं आणि आपल्या हातामध्ये उभ्या असणाऱ्या भगवंताच्या पायावर डोकं ठेवून शबरी इतकी रडली की तिच्या डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यानं भगवंताचे पाय स्वच्छ धुवून निघाले, इतकी रडली. आणि भगवंतांना बसायला आसन तयार केलं, पाकळ्या तयार केल्या फुलांच्या आणि सांगितलं, देवा तुम्ही याच्यावरती बसा. आणि शबरीने देवाला तिची उष्टी बोरं खायला. आता देवानं शबरीची उष्टी बोरं खाल्ली इथपर्यंत बरोबर आहे बरं का, पण नेमकी कोणती उष्टी बोरं खाल्ली हा जरा संशोधनाचा भाग आहे. आता काही म्हणतात बरं का महाराज, काही म्हणतात शबरीच्या कुट्यात देव आला, एकेरी भाषा. शबरीनं समोर टोपल्यात बोरं पडली होती, ती आणली, अर्धी तिने खाल्ली आणि अर्धी कुरतडलेली बोरं देवाला खायला दिली. एकदम चुकीचं आहे बरं का, एकदम चुकीचं आहे. ज्या वेळेला शबरीचे गुरुजी मातंग ऋषी तिला सोडून गेले तेव्हा शबरीला खूप दुःख झालं आणि तिने त्याच वेळी तो आश्रम सोडला, ती जागा सोडली. शबरी रानावनात भटकू लागली, झाडांना विचारू लागली, फळांना विचारू लागली, फुलांना विचारू लागली, हे झाडांनो, हे फळांनो, हे वेलींनो, सांगा ना माझा भगवंत कोणी पाहिला का? आणि ज्या वेळेला तिला भूक लागेल त्यावेळेला शबरी काय करायची? दगड घ्यायची, झाडाला मारायची, बोरं पाडायची. गोड लागली की खायची, आंबट लागली की फेकून द्यायची, तुरट लागली की फेकून द्यायची. ती गोड बोरीच्या बिया आपल्या कमरेला खोचून ठेवायची. आणि ज्या वेळेला उन्हाळा संपत आला, पावसाळा जवळ आला, त्या गोड बोरीच्या बिया आपल्या झोपडीच्या आजूबाजूला खड्डे खणायची आणि त्या खड्ड्यांमध्ये टाकायची आणि मग
तापलेली जमीन, असुसलेल्या बिया आणि वरून पावसाचा मारा बसला की त्या बिया भरभर भरभर वाढायच्या. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र शबरीच्या कुटियात आले होते तेव्हा त्या झाडाची बोरं तोडून आणली होती शबरीने आणि भगवंताला खायला दिली. बरं का महाराज, ती बोरं शबरीने देवाला खायला दिली होती. हो, देवानं शबरीची उष्टी बोरं खावी का? ऐका महिमा वाढेचे, ऐका महिमा वाढेचे, ऐका महिमा वाढेचे, ऐका महिमा वाढेचे. बोर खायला लागली, बोर खायला लागली, बोर प्रेमाचा भुकेला, बोर प्रेमाचा भुकेला. बोर खायला लागली, बोर खायला भिजवते, बोर प्रेमाचा भुकेला, बोर प्रेमाचा भुकेला. ऐका महिमा आवडीची, बोरे खाया भिलनीची. बघा, देवानं शबरीची उष्टी बोरं खाली बर का. का बरं? शबरीने देवावरती ठेवलेली श्रद्धा, विश्वास आणि भाव. आपणही देवावरती श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, भाव ठेवा. नक्कीच देव आपला कैवारी झाल्याशिवाय राहणार नाही. अजून कोण आवडतं बरं देवाला? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुळशी माळा गळा गोपी चंदनीला, 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 तुळशी माळा तुळसी माळा गळा गोपी चंदनीला, तुळसी माळा गळा गोपी चंदनीला. कृष्ण जगा कृष्ण जगा तुळसी माळा गळा गोपी चंदनीला, तुळसी माळा गळा गोपी चंदनीला. काही विसरले का बरं तुम्ही? हाय हाय, अजून जागे आहे. टाळ्या वाजवत चाल. बघा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणारी भक्त देवाला आवडतात. आता तुळशीची माळ घालणारी भक्त देवाला का आवडतात बरं? कारण तुळस ही देवाची प्रिय सखी आहे, तुळस ही देवाची प्रिय भक्त आहे, तुळस ही देवाची प्राणप्रिय आहे. बघा, तुळशीचा अगोदरचा जन्म वृंदा, त्या वृंदेला भगवान विष्णूशी लग्न करायचं होतं, म्हणून ती नारदांचं स्मरण करू लागली. नारद प्रसन्न झाले, म्हटले, बोला काय इच्छा आहे? काही नाही, मला देवाशी लग्न करायचं. नारद म्हटले, ए बाई, येडी का खुळी तू? देवाच्या 16,108 त्या कुठं नेऊन सोडायच्या आणि तू आली परत? मला मग काहीतरी उपाय सांगा. तेव्हा नारदांनी सांगितलं, बाई एक काम कर, अरण्यात जा, तपश्चर्या कर, भगवंताला प्रसन्न कर आणि तुझं कारण भगवंताला सांग. वृंदा अरण्यात गेली, तपश्चर्या करू लागली. पण एक वाक्य लक्षात ठेवा बरं का, एखादी गोष्ट जर तुमच्या नशिबात सटवीने लिहून ठेवलेली नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ती गोष्ट तुम्हाला मिळणारच नाही.
पण एखादी गोष्ट जर तुमच्या नशिबात महाराज सटवीने लिहून ठेवलेली असेल तर ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करायची गरज नाही, ती सहजासहजी तुम्हाला मिळून जाते. या जन्मामध्ये वृंदेच्या नशिबात भगवान विष्णू नव्हतेच, म्हणून ती ध्यान करायची विष्णूंचा आणि समोर यायचे गणपती बाप्पा. म्हणून ती गणपती बाप्पांच्याच मागे लागली. गणपती बाप्पा प्रसन्न झाले, म्हटले बोला काय इच्छा आहे? काही नाही, मला तुमच्याशी लग्न करायचंय. गणपती बाप्पा म्हटले ए बाई, माझ्या 2 बायका आहे, रिद्धी आणि त्यांना कुठे नेऊन सोडायचं, तू आली परत. वृंदा काय म्हटली माहिती का महाराज? मी लग्न करीन तर तुमच्याशीच करीन. हे तेव्हापासून बर का, मी लग्न करीन तर तुमच्याशीच करीन, तेव्हापासून. गणपती बाप्पांना असा राग आला. गणपती बाप्पा म्हटले ए बाई, या जन्मात भगवान विष्णूच काय, मी सुद्धा तुझ्या सोबत लग्न करणार नाही. माझा तुला शाप आहे, तुला राक्षस नवरा मिळेल. तुझं शरीर कामांध झालंय, तुझं शरीर राक्षसी वृत्तीने भरलंय, तुझ्यासोबत मी लग्न करणार नाही, तुला राक्षस नवरा मिळेल. परिणाम वृंदेला जालंधर नावाच्या राक्षसासोबत लग्न करावं लागलं. आणि वृंदा ही पतिव्रता होती आणि पतिव्रतेची सत्ता देवावरही असते बर का. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. वृंदा ही पतिव्रता होती आणि वृंदेच्या पातिव्रतेच्या जोरावर जालंधरानं काय केलं माहिती का? तिच्या पातिव्रतेचा फायदा घ्यायचं ठरवलं. तिच्या पातिव्रतेच्या बळावर मृत्यूलोक जिंकला, पाताळ लोक जिंकला आणि स्वर्गावर चाल करून गेला. स्वर्गावर चाल करून गेला. सगळे देवी देवता घाबरले, आता काय करायचं? सगळे गेले भगवान विष्णूकडे. आता देवा काय करायचं? भगवान विष्णू म्हटले तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो काय करायचंय म्हटले. आणि भगवान विष्णूंनी डुप्लिकेट जालंधराचं रूप घेतलं आणि आले वृंदेकडे. आणि बघा, दरवाजा वाजवला, चल वृंदे, स्वर्ग मृत्यू पाताळ जिंकून आलोय, आरती आण मला ओवाळायला. एक सांगू का, साधूला सगळ्या जगाचं मन कळतं, पण दुर्जनाच्या मनात काय चाललंय हे साधूला कळत नाही. साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. साधूला सगळ्या जगाचं मन कळतं, पण दुर्जनाच्या मनात काय चालू आहे साधूला कळत नाही. वृंदेला वाटलं आपलेच पती आले. वृंदा आली आरतीचं ताट घेऊन, आरती ओळू लागली. भगवान विष्णूंनी काय केलं, आरती ओवळता ओवळता हळूच वृंदेच्या शरीराला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर परपुरुषाचा स्पर्श झाला म्हणून वरती युद्धात जालंधर मारला गेला आणि वृंदेचं पातिव्रत्य जागेवरती नष्ट झाले. आपले पती वारले आहे, आपला नवरा वारला आहे हे जेव्हा वृंदेला समजलं तेव्हा वृंदा सती जाऊ लागली. वृंदा सती गेली, दोघांची राख एकत्र झाली आणि काही दिवसानंतर त्या राखीमधून एक रोपट वरती आलं आणि तिचं नाव तुळस. भगवान विष्णूंनी ते रोपट उपटलं, वैकुंठात घेऊन गेले. म्हटले काय तुळसे, आठवतं का? म्हटले काही नाही हो देवा, काहीच आठवत नाही. म्हटले थांब थांब आठवल. भगवान विष्णूंनी तुळशीच्या डोक्यावर हात ठेवल्यासारखं केलं, तिला दिव्य ज्ञान प्राप्त झालं, म्हणजे मागच्या जन्मातलं आठवलं. देवा मी तर वृंदा. म्हटले हो, मला तर तुमच्याशी लग्न करायचं होतं पण ते झालं नाही. म्हटले का बरं? तुझं पुण्य कमी पडलं बाळा, पण या जन्मात तुझं पुण्य सुरुवातीलाच फळफळलं आहे, म्हणून मी तुझ्यासोबत लग्न करतो आहे. पण लग्न करण्या अगोदर मी तुला 3 वर देतो म्हटलं. पहिला वर, ज्या महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका बरं का तुमच्यासाठी, ज्या महिला रोज तुला 1, 5, 11 प्रदक्षिणा मारतील त्यांचा पती दीर्घायुष्य होईल, त्याला अकस्मात मृत्यू येणार नाही आणि त्याचं जर काही बरं वाईट होणार असेल तर त्याला जबाबदार मी असेल. हा पहिला वर. त्यामुळे तुळशीला पाणी घालायचं, प्रदक्षिणा मारायच्या बरं का महिला मंडळ. काही बोर झाले का हो तुम्ही? बोलत चला का जाऊ मी? का माईक घेऊन येऊ तुमच्याकडे? आवाज येतो ना माझा? हा मग ऐका. आता हा झाला पहिला वर. दुसरा वर, जी भक्त तुला गळ्यात धारण करतील त्यांच्या रात्रंदिवस मी मागे पुढे उभा असेल आणि ते मला दिवस रात्र प्रिय असतील. हा दुसरा वर. आणि तिसरा वर, आजपासून आपल्या दोघांचं लग्न लागल्याशिवाय बाकीची लग्न लागणार नाही, म्हणून तेव्हापासून प्रथा आहे तुळशी विवाह झाल्याशिवाय बाकीची लग्न लागत
आता कधी पण लागतात. आता कधी पण लागतात. कोरोनाच्या काळापासून तो नियम मोडला. आता कधी पण लागतात. असे 3 वर तुळशीला दिलेले आहे. म्हणून जे भक्त तुळशीला गळ्यात धारण करतात ती भक्त देवाला प्रिय असतात. अजून कोण आवडतं बरं देवाला अभंगाचं तिसरं चरण? आषाढी कार्तिकी तुम्ही झोपलेच वाटतं बरं का मला. झोपले नाही ना? बोर झाले का तुम्ही? बोर झाले का? नाही ना? बरं ऐका, बोर झाले असेल तर सांगा, आपण पलटी मारू. ऐका, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आषाढी आणि कार्तिकी पंढरपूरची वारी नित्य नेमाने जे करतात ना ती भक्त देवाला आवडतात बरं का. आणि बघा, पण आता सध्या लोकांना देवच मान्य नाही हो महाराज. का बरं काय माहिती? नाराज असतील देवावर. का बरं नेलं नाही बो देवाने आम्हाला कोरोनाच्या काळात? नाराज असतील काही काही, नाही का? तुम्ही नाही ना नाराज? आहे का? तुम्ही तर बोलूच नाही राहिले. मला तर असं वाटतं तुम्ही देवावरच नाराज आहे. हे बघा, देव या जगात दिसत जरी नसला तरी या जगामध्ये देव आहे. कसं काय? कसं काय? काही पुरावे, संतांचे पुरावे आहेत याला. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, झाले का फ्रेश? झाले ना? ऐका मग, या जगात देव दिसत जरी नसला तरी या जगामध्ये देव आहे. कसं काय? दिवसभर सगळी माणसं आपण काम करतो. काम करून रात्री झोपणं आपल्या हातामध्ये आहे, परंतु सकाळी उठणं आपल्या हातामध्ये नाही.
पण ज्या अर्थी आपण उठतो आहे त्या अर्थी उठवणारा सुद्धा कोणीतरी असला पाहिजे, त्याचं नाव आहे देव. समजलं का? नाही समजलं का? समजलं का? पुढचं सांगू का? बरं ऐका. या जगात देव दिसत जरी नसला तरी या जगामध्ये देव आहे. महिला मंडळ ऐका. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत तिला बाळ होत नाही तोपर्यंत तिच्या स्तनात दूध नसतं. पण ज्या वेळेला बाळ जन्माला येतं त्याच क्षणी तिच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही दुधाची निर्मिती ज्याने केली त्याचं नाव आहे देव. कोणा केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती. सवे दोन्ही. सवे म्हणजे काय? बाळ आणि दूध सोबतच आहे. बघा महिला मंडळ, स्त्रीला बाळंतपणामध्ये अनेक जोराच्या कळा सुरू असतात बरं का. आणि त्या कळा सुरू असताना देखील तिच्या स्तनात दूध नसतं. पण ज्या वेळेला ज्या क्षणी बाळ जन्माला येतं त्याच क्षणी तिच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही दुधाची निर्मिती ज्याने केली त्याचं नाव आहे देव. बघा या जगामध्ये अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले बरं का. अनेक वेगवेगळे शोध त्यांनी लावले. पण स्त्रीच्या स्तनातील दुधाची निर्मिती करणारा आणि माणसाच्या शरीरातील रक्ताची निर्मिती करणारा आजपर्यंत एकच शास्त्रज्ञ झाला आणि त्याचं नाव आहे देव. विठ्ठल विठ्ठल. आता तरी समजलं असेल बरं का. समजलं का? पुढचं सांगू का? बरं ऐका. एक श्लोक आहे, खूप सुंदर आहे बरं का. ऐका. पुष्पे गंधम तिळे तैलम काष्टेवनी पयघृतम एकशगुणम तथा देहे पश्चात मानव विवेकता. याचा अर्थ असा आहे, पुष्पे गंधम फुलामध्ये सुगंध आहे, दिसत नाही पण आहे. कधी समजेल बरं? पळत जा, फुल तोडा, नाकाला लावा, सुगंध कळेल. लाकडामध्ये अग्नी आहे, दिसत नाही पण आहे. लाकडामध्ये अग्नी आहे, दिसत नाही पण. दोन लाकडं घ्या, घर्षण करा, अग्नी मिळेल. दुधामध्ये लोणी आहे महिला मंडळ. दुधामध्ये लोणी आहे, दिसत नाही पण. मंथोनी नवनीता कैसे दे आनंद, मंथोनी नवनीता कैसे दे आनंद, मंथोनी नवनीता कैसे दे आनंद, मंथोनी नवनीता कैसे दे आनंद. वाया बघा, दुधामध्ये लोणी आहे, दिसत नाही पण आहे. मोठा रवी घ्या, घुसळण करा, लोणी मिळेल. अगदी त्याचप्रमाणे या जगात देव दिसत जरी नसला तरी या जगामध्ये देव आहे. फक्त देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. बघा वेळ आपली संपत आलेली आहे. शेवटी जाता जाता तुम्हाला काही गोष्टी सांगून जाईल. फक्त लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात सुखी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल तर कधीच श्रीमंतीचा गर्व करू नका. कधीच श्रीमंतीचा गर्व करायचा नाही. हे बघा, रावणाची लंका सोन्याची होती. भगवान कृष्णांची द्वारका एकाची जळाली आणि एकाची. आपली 2 एकर कुठं राहिली? ओ रामनगरकर, आपली 2 एकर कुठं राहिली? कधीच श्रीमंतीचा गर्व करायचा नाही. पैशाने आपल्याला पेन विकत घेता येईल, चांगलं अक्षर नाही काढता येणार. पैशाने आपल्याला घर बांधता येईल, सुखाची झोप नाही लागणार.
पैशाने आपल्याला मंदिर बांधता येईल, मूर्ती विकत आणता येईल, पण त्या मूर्तीमध्ये दैवत्व नाही आणता येणार. त्यामुळे कधीच श्रीमंतीचा गर्व करायचा नाही, सौंदर्याचा कधी गर्व करायचा नाही. आता काही काही लोकांना खूप इगो, खूप अहंकार, मी खूप सुंदर दिसतो, माझ्यासारखा सुंदर दुसरा कोणीच, मी खूप सुंदर दिसते. काय आहे हो आपल्या या पाऊण फुटी सव्वा फुटी चेहऱ्यामध्ये? काय आहे सांगा ना तुम्ही. उगाच आपल्याला पावडर मदत करते म्हणून, नाही तर काय आहे बरं? काय आहे आपल्या या चेहऱ्यामध्ये? हे बघा, माणूस जाड आहे की बारीक, उंच आहे की ठेंगणा, काळा आहे की गोरा, याला किंमत नाही बरं का. जो मनाने चांगला आहे ना, तो सौंदर्याने सुद्धा चांगला आहे. विठ्ठल विठ्ठल. सौंदर्याचा कधी गर्व करू नका, विद्वत्तेचा कधी गर्व करू नका. आता विद्वत्तेचा का गर्व नाही करायचा? काही काहींना असं वाटतं की माझ्यासारखा हुशार दुसरा कोणीच नाही. आता काही काही मंडळी असतात, काही व्याख्यानकार वगैरे, काही आमची मंडळी असतात, काही आपली मंडळी असतात, बरोबर का नाही? आपली ही मंडळी असतात, त्यांना असं वाटतं मी कीर्तन करते म्हणजे बाकीचे सगळे येडी. पण असं नसतं बर का. आता मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, आमच्या ताई आहे या ठिकाणी, ताईंना माहिती आम्ही खूप लहान आहे तुमच्यापेक्षा, पण ज्या वेळेला मी इथे कीर्तना करता आले, तुम्ही सगळी मोठी मंडळी आहात, माझ्यापेक्षा पहाडासारखी तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. सगळी आपली ही मंडळी आहे, एकदम सुंदर नियोजन आहे या ठिकाणी. पण जेव्हा मी या ठिकाणी आले, इथे उभं राहिल्या एकच विचार डोक्यात आणला बर का. बाई ऋतुजा ताई, तू यांच्या समोर कीर्तन करतीये, पण तुझ्या समोर बसणारी लोक तुझ्यापेक्षा हजारो पटीने हुशार आहे, याचं भान ठेवून तू त्यांच्या समोर कधीच विद्वत्तेचा गर्व करायचा नाही, कधीच कोणाला कमी समजायचं नाही, कधीच कोणाला कमी लेखायचं नाही. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते. झोपडीत राहणाऱ्यांनी असा कधीच विचार करू नका की मी बंगला बांधू शकत नाही, आणि बंगल्यात राहणाऱ्यांनी असा येडपटपणा कधीच करू नका मी आयुष्यभर बंगल्यात राहील. वेळ बदलली, झोपडीचा बंगला झाला, आणि वेळ बदलली की बंगल्याची झोपडी सुद्धा होऊ शकते बर का. कधीच कोणाला कमी लेखायचं नाही, कधीच नाही. कधीच कोणाशी वैरही ठेवायचा नाही, कधी कोणाला कमी लेखू नका, कारण इथं कोण कधी कसा काटा काढील काही सांगता येत नाही. कधीच कोणाला कमी लेखायचं नाही, सगळ्यांची प्रेमाने राहा, आपुलकीने राहा, खेळीमेळी राहा. आता या ठिकाणी किती सुंदर नियोजन आहे बरं बघा. सगळी ही माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी मंडळी आहे, अतिशय सुंदर नियोजन आहे या ठिकाणी आपल्या श्री क्षेत्र रामनगर इथे. सगळे एकदम खेळीमेळी वातावरणामध्ये आपला हा सप्ताह संपन्न होत आहे. आज हा पहिलाच दिवस आहे, पहिल्याच दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली, मी माझं अहोभाग्य समजते. कधी कोणाला कमी समजू नका, कधी कोणाचं ऋण ठेवू नका. आता ऋण म्हणजे काय हो बाबा? ऋण म्हणजे काय? कर्ज, पैसा, उपकार कधीच कोणाची ठेवायची नाही बरं का. हे कलियुग आहे, या कलियुगाचा वारा इथं उलटा फिरलाय. लोकांची मती भ्रष्ट झाली, पैसे घेताना खूप गोड बोलतात, आणि द्यायची वेळ आली की फोन बंद करून ठेवतात. त्यांनी जर वाट्यावर येऊन फोन केला तर मग काय करायचं? बघा, तुम्ही जर कुणाचे 50 रुपये बुडवाल तर तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील, 500 रुपये बुडवाल तर 5000 ही द्यावे लागतील. कारण गरीबाचा आशीर्वाद हा खूप मोठा असतो, पण गरीबाचा शाप हा मात्र खूप भयंकर असतो. त्यामुळे कधीच कुणाचं ऋण ठेवायचं नाही. आणि हे बघा, वेळ प्रत्येकाची येते बर का. सुरुवातीला खोट्याला न्याय मिळत नाही, पण उशिरा विजय सत्याचाच होत असतो. सुरुवातीला खोट्याला न्याय मिळतो, पण उशिरा शिक्षाच मिळते. त्यामुळे कधीच कुणाला कमी लेखू नका. विठ्ठल विठ्ठल. वेळ आपली या ठिकाणी संपत आलेली आहे. सगळ्यांनी एकदम मोठ्या प्रेमाने हात वरती करा बरं. सगळ्यांनी केले का? राहू द्या, आता आम्ही जातो. लगेच खाली पाठीमागे केले का सगळ्यांनी?
केले ना ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई Bye.